न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत। मी गणेश शिंदे आपल्यासोबत। बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे फुटपाथवर केलेले अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न अतिक्रमण विभागाने केला, परंतु येथील महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। गेल्या 4 वर्षापासून हॉकर झोनचा प्रश्न महापालिकेला मिटवता आला नाही। शहरात अनेक मोठमोठे अतिक्रमण आहेत, त्यांच्यावर कारवाई करायची सोडून आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या गरिबावरच कारवाई करत आहेत। महापालिका एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप महिलांनी केला। यावेळी आक्रमक झालेल्या महिला आपल्या भावना कशा व्यक्त करतात ते आपण पाहू। असं कोणी करत नाहीये सर, 10 दिवस करू देते। सणाच्या आधी मध्ये काय केलं ठीक आहे, तुमचा अधिकार आहे। आता सणासुदीमध्ये तरी आम्हाला सोडायचं ना। तुम्ही रोड बनवले, एवढं मोठं फुटपाथ केलंय, आम्ही पोट भरणारे लोक जाणार कुठे? आता तुम्ही लोक असं केल्यावर आम्ही जायचं कुठं? रोडवर नाही तर मग कुठे जाणार? नदीत जाऊन उडी मारायचे का? एवढं माल 10-20 हजाराचं भरायचे, हे कुठं रोडवर फेकून टाकायचे? एवढं मोठं सिटी आहे पुण्यामध्ये, पुरा रोड जाम होऊन जाते, पण कोणाला हात लावत नाहीये। तिथंच असलं कारवाई होते। माझं काय म्हणणं आहे, एकतर्फे फक्त आमच्या एरियातच एवढं होतं, बाकीच्या एरियात एवढं होत नाही कारवाई। फक्त याच एरियामध्ये एवढं कारवाई। दिवाळी असू, दसरा असू, कुठलाही सण येऊ द्या, सणामध्ये हे नाटकं असतातच। आता लोक सणातच लावतात, इतर वेळी कोणी लावत नाही। सण सुट्टीमध्ये माणूस सणात तर लावू शकतोय ना, बाकीच्या टाइम तुम्ही कारवाई करू शकता, तुमचा अधिकार आहे, पण सणामध्ये तरी तुम्ही आम्हाला सोडा ना। आता तुम्हाला महापालिकेच्या लोकांनी काय सांगितलं तुम्हाला? काय म्हणतात, फुटपाथ आम्हाला मोकळा पाहिजे। आता ह्या फुटपाथवर पहिल्यापासून आमचा अधिकार होता, आता रोड तुम्ही बनवल्यापासून आमचा अधिकार काढलं, मग आम्ही जाणार कुठे? तुम्ही महापालिकेत काय तसे डॉक्युमेंट का मागणी केली का तुम्हाला? केलंय ना, आम्हाला लायसनचं पण केलंय की लायसन येणार म्हणले, पण लायसन येते मान्य, तरी पण हे फुटपाथच झालं की लायसन दिलं तरी ते लोक फुटपाथच बनणार आहे, मग जाणार कुठं? याच्या आधी काय पालिकेचे लोक आलते का तुम्हाला? की आमच्याकडे ना हे फॉर्म वगैरे भरून नेलेले आहेत, 2दा आलेले आहेत लोक, फॉर्म भरलेले आहेत, सगळं केलेले आहेत। मग आता काय म्हणतात? आता तुम्हाला आता काय आहे तुमचं म्हणणं आहे? फक्त एवढंच आहे, सणासुदीमध्ये आम्हाला तुम्ही सहकार्य करा ना। बाकीच्या टायमात तुम्ही किती आमच्यावर कारवाई केलं तरी आम्हाला काही हरकत नाही, फक्त सणासुदीमध्ये। पण आता सणासुदीमध्ये इथं जागा नाही, माणूस कुठं जाणार? तुम्ही फुटपाथला पण एवढं मोठं केलं, आता हे बोर्ड लावा, हे बोर्डला हे फुटपाथवर चालणार आहे का माणूस? या बोर्डच्या खालून चालणार आहे का? आता ह्या आतमध्ये असलं तरी तुम्ही काढायला लावते, पण जायचं कुठं? हे चुकीचं आहे ना त्याचं करणं। म्हणजे महापालिकेचे जे लोक आहेत ते तुम्हाला त्रास देतात असं तुमचं म्हणणं? हा, त्रास देतात की रोजच येतात, काल आल्यात, आज आलं, रोजच येतात। आता सणामध्ये नाही करणार तर कशामध्ये करणार? आम्ही फक्त सणातच धंदा लावतोय, इतर टाइम आमचा एकदम किरकोळ धंदा असतो। इथं त्या किरकोळ धंद्याला तुम्ही करा ना आमच्यावर कारवाई, आम्ही मान्य करतोय, पण तुम्ही अशा गोष्टीला पण करतात म्हणल्यावर कसं होणार? माणूस एवढं मटेरियल 10-20 हजाराच्या रोज आणतात, आणि त्या मटेरियलला काय व्याजाने पैसे घेतले जातात, आम्ही ते पैसे कुठून भरणार? देवाच्या आता सण काय गड बसलेलं आहे, देवाचाच वस्तू आम्ही विकतोय ना, त्या गोष्टीला तरी तुम्ही सोडायला पाहिजे। एवढं आम्ही व्याजाने पैसे घेऊन आणि त्यांना फेडणार कसं? गेल्या वर्षी दिवाळीत पण तसंच केलंय, असं उचलून फेकलेले आहेत, आमच्या माल 40-50 हजाराचं नुकसान केलेले। दिवाळीमध्ये पण तसंच केलं, मग सणामध्ये असं केल्यावर कसं लावायचं? वस्तू नाजूक असतंय, त्याला तोडफोड करून जातात। आता एक महिना झालं ते लोक आलेच नाही, सण बघूनच तुम्ही येतात, तुम्हाला कंप्लेंट येत आहे ना, तुम्हाला आता लोक पब्लिक गाड्या येणं जाणं, लोकांनी तुम्हाला कंप्लेंट, त्यांना बोलता येत नाहीये का? सणासुदीत लावतात, ते लावू द्या, त्यांचा अधिकार आहे। आणि त्या लोकांचं तुम्ही ऐकून आमच्यावर अत्याचारी करायला, ते चुकीचं गोष्ट आहे ना। काय आम्ही अडवतोय का कोणाला?